मुलांना चांगलं वळण तिने लावलेलं आहे, त्याबद्दल तिचं खूप खूप अभिनंदन. हॅलो, तसेच आमचे गेवराई तालुक्याचे त्यांचे स्वागत आमचे भटकी मुक्त महाराष्ट्राचे नगरसेवक पवार साहेब या डॉक्टर अभिनंदन. हा दिवस आणि हे बघितलं या वस्तीचं म्हणजे तिथे अनेक अडचणी होत्या, तिथे आज आपल्याला एक वाट मिळाली आणि आपण एवढं सुंदर मंदिर आणि मूर्त्यांची स्थापना आज आपण इथे केलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला एक हे घेण्यासाठी की आपल्या जीवनाला एक शिस्त असावी, वळण असावं आणि रोजचे आपले दिनचर्या व्यवस्थित होण्यासाठी मंदिर खूप महत्वाचं असतं. एकदा आपण सकाळी मंदिरामध्ये दर्शन घेऊन कामाची सुरुवात केली आणि आपल्या दैवताला आपण ही केली दान प्रतिष्ठा. आज खरं आपल्या इथं वस्तीचं या भाग्य आहे, कारण आपल्या अनेक याच्यापासून वंचित असलेली वस्ती आहे की इथे आपल्यासाठी शासनाच्या एवढ्या योजना आहेत आणि सुविधा आहेत, पण शासनाच्या योजनांचा लाभ घ्यायचा म्हटलं तर आपल्याला तिथे आपली नोंद असावी लागते. आपल्याकडे आधार कार्ड असणं कंपल्सरी आहे, आपल्याकडे राशन कार्ड असणं कंपल्सरी आहे आणि ह्या ज्या महत्वाच्या ज्या आपल्या गरजा आहेत, तर आज अन्न वस्त्र निवारा या जशा मूलभूत गरजा आहेत, तर ह्या मिळवण्यासाठी या समाजाच्या या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला आज उभारणी झाली, प्राणप्रतिष्ठा झाली आणि या वंचित उपेक्षित समाजाची ही ताकद आहे. आणि एकूणच देशातल्या प्रत्येक भटके वंचित उपेक्षित समाजाची आमची आध्यात्मिक म्हणून आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून ही मंदिर मठ ही आमची ताकद आहे. आणि निश्चितपणे ही ताकद मुळेच आपण एक संस्काराशी जोडलेलो आहे. आज मला एकच सांगायचं, मी जास्त काही बोलत नाही, परंतु ताई मी नगरसेवक असताना या समाजाच्या बैठका भरपूर घेतल्या. या समाजाचं नाव रेकॉर्डवर यावं. आता तुम्ही सांगा किती जण स्मशानभूमीचे तिथं काम करतात, किती जण करतात.
नगरपालिकेच्या रेकॉर्डवर तुम्ही स्मशानभूमी अंत्यविधी सेवक म्हणून तुमची खऱ्या अर्थानं शासनाच्या आकृतीबंधामध्ये नोंदणी झाली पाहिजे. कारण हा एक समाज यांच्या येणाऱ्या पिढीला महानगरपालिकेच्या कक्षेमध्ये नोकरी मिळाली पाहिजे. हे ठेकेदारीवर आहे, हे नॉमिनल आहे, हे मानधनावर आहे. यांना महानगरपालिकेच्या रेकॉर्डवर अधिकृत नोकरी नाहीये. कारण आमच्या आकृतीबंध समजल्या जाणाऱ्या कोणत्याही गोष्टीची जाणीव झालेली नाहीये आणि हे सगळे वंचित आहे. यांची जर आपल्याला काही सेवा करता आली तर खऱ्या अर्थानं आपण राजकारणात आलो काही येऊन काही केल्याचं समाधान आपल्याला प्राप्त होईल. आणि त्या दिवशीपासून आम्ही ठरवलं आणि या समाजाला हे सगळे साक्षी इथं असणार आहे. आम्ही त्या दिवशीपासून त्यांना आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, मतदान कार्ड, श्रम कार्ड आणि इतर सर्व योजनेचा लाभ यांना या काकांच्या सोबतीनं आणि याच्या चिकलठाणा विभागामध्ये सावित्रीनगर या भागामध्ये हे जो आपल्या महाराष्ट्रातला जो साऱ्यांची सेवा करतो, शेवटच्या टप्प्यात सेवेला काही अडचण येतात अशी सर्वांच्या सेवा करणारा असंजोगी समाज आणि त्यांचे बंधुत्व जे आहे अशा सर्वांनी मिळून प्रथमतः आमच्या या नगरीमध्ये संत रामबाबा असं या ठिकाणी पूजन आणि हा दिव्य सोहळा हा जो चालू आहे, मोठे भव्य या ठिकाणी मिरवणूक निघाली. तर प्रथमतः मी त्यांचं स्वागत करतो. भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी करून आज सत्संगाच्या माध्यमातून त्यांनी या समाजामध्ये हा प्रचार प्रसार केलेला आहे. भारतीय जनता पार्टी, सत्संग मित्रमंडळ आणि चिकलठाणा येथील सर्व मंडळाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. सावित्रीनगरमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. काय कार्यक्रम घेतो आणि कोणतं पाहुणे उपस्थित राहणार या कार्यक्रमाला? पाहुणे उपस्थित राहते चव्हाण, आमदार आपले लाडके नेते केळकर साहेब, आमचं हे मसंजोगी समाजाचा कार्यक्रम आहे. आम्ही सर्व मसंजोगी समाज, महाराष्ट्र जेवढं मसंजोगी समाज आहे या समाजावर सर्व जमवून गोरगरीब लोक थोडे पैसे जमा करून या मोठं मंदिराचं निर्माण केलं आहे. आमचं रामबाबा म्हणलं तर कुलदेवत आहे. मसंजोगी समाज 18 पगडी जाती जेवढी भटके समाज आहे या देवाला खूप मानतात. कारण या महादेवाला मसंजोगी समाजाचा या देवाचा लय मोठा चमत्कार आहे. अख्खा महाराष्ट्रात रामबाबा, संत रामबाबा म्हणला लय प्रसिद्ध आहे. आम्ही राहायला घरदार नाही, पण आम्ही इथं मसंजोगी समाज इथं बरंच आम्ही 200-250 घरं राहतो. आम्ही सगळं जमा करून महाराष्ट्रातून पैसे जमा करून एवढं मोठं मंदिर उभं केलं आहे. असे मंदिर म्हणजे आमच्या मंदिराचं निर्माण असं केलं आहे की आम्ही गेल्या 3 वर्षापासून काही आपले गावकरी मंडळी, या चिकलठाण्याचे मंडळी पण आम्हाला मदत केलं आहे. संजय चौधरी साहेबांना इथं नगरसेवक आहे, त्यांना पण मदत दिलं आहे. संजय किनेकर साहेबांनी सुद्धा मदत दिलं आहे. आमदार आमचे लाडके ताई अनुराधाताई चव्हाण ताईनं पण मदत केलं आणि ते आज त्यांच्या हातानं उद्घाटन होणारे आपल्या मंदिराचा. समाजाच्या काही बऱ्याच मागण्या आहेत तुमच्या समाजाच्या. समाजाला शासन स्तरावर आणि आता आमदाराकडे काही पाठपुरावा केला आहे? पुरावा नाही केला आम्ही. काय मागणी आहे तुमची? आमचं एवढंच म्हणणं साहेब की आणि महाराष्ट्रात आहे म्हणून, मसंजोगी समाज आहे म्हणून महाराष्ट्राला कळायला पाहिजे की आम्ही समाज आहे. काही दुर्लक्षित आहेत. आमचे लोक मागून खातात, आमचे लोक कामधंदे करून खातात, राहायला घरदार नाही. आज भटके समाज गावोगावी होतो. आता गावोगावी तर काय पहिल्यावानी राहिलेलं नाही. तर 4 लोक जमवतो आम्ही एक प्लॉट घेतले 4-5 आणि काही लोकांना घरदार नाही आहे. काही लोक आता मसन टायपच आहेत. आपल्या संभाजीनगरात हे सगळं बनायचं मसन, आपल्या मसन काय टायपच आहेत ते लोक. आम्ही तिथं मसन काय रखवाली करतो आणि एवढं कसं आहे आमच्या समाजाला की आपल्या गव्हर्नमेंटला कळवा की आम्ही मसंजोगी आहेत.
या महाराष्ट्रात आम्हाला पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि आम्हाला पण काही नियोजन असेल काहीतरी लोकांना लेकराला शाळा नाही पोरं असेच आमचे पोरं काय करतात छोटं झाले की 10-12 वर्ष लागे का हॉटेल काम करतात. काही लोक पोरं आमचे कामधंद्याला जातात. आणि याचं आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही तर राहतो या गव्हर्नमेंटला आणि आपल्या महाराष्ट्राला विनंती करतो बाबा की आमच्या मुस्लिम समाज आहे आमच्यावर लक्ष राहू द्या की आमच्या समाजावर लक्ष राहू द्या की आम्ही प्रत्येक महाराष्ट्रात असं नाही आहे ऑल महाराष्ट्र जेवढं आपल्या मराठवाड्यात महाराष्ट्रातून मुस्लिम प्रत्येक समाज माणूस येईल. शेवगाव झालं आपला नगर झाला त्यानंतर आपले लातूर चाकूर बीड जालना अगदी फार महाराष्ट्राच्या कोण्या कोपऱ्यातून लोक आलेले. आमचं एवढंच मान्य आहे की आमच्या लोकांवर दुर्लक्ष देऊ नका करू नका आमच्यावर लक्ष द्या. म्हणजे तुम्ही कधीच यांचं बांधकाम चालू केलं आणि याला किती खर्च आला होता? साहेब आता आम्हाला झाले या गोष्टीला 30 महिने आणि आज 27-28 दिवस 30 महिने 31 महिने झाले. म्हणजे आमचे समाधान आम्ही एक भिशी टाकली होती सर्व मिळून छोटीशी भिशी टाकली समाधानाची. प्रत्येक काय करतो माहिती का याच्याकडून 200, 300, 400 पैसे चंदा जमा करून 5,000 दर महिना भरतो. त्याच्या 4 लाखाचा आम्ही भिशी उचलली आणि प्लॉट घेतला. त्यानंतर गावातल्या लोकांच्या लोकांना आम्हाला मदत केली. प्रत्येक लोकांना आम्हाला सिमेंट दिला रेती दिली आणि प्रत्येक लोकांना पैसे दिले. तर आमचे सोमनाथ पवार म्हणून आहे गावातले त्या साहेबांना आम्हाला परशी खूप काय सहकार्य केली मंदिराला असं नाही आहे. संजय चौधरी साहेब झाले आमच्या गावातले प्रत्येक गावकऱ्यांना कोणी सिमेंट दिला कोणी रेती दिली आणि कोणी बांधकामासाठी दिले. आपला आम्ही निर्माण केलं साहेब अख्खा महाराष्ट्रातून थोडेफार पैसे जमा झाले. एवढं मोठं या ठिकाणी शासन आणि प्रशासनाला काय आव्हान तर आम्हाला आमच्यावर दुर्लक्ष करू नका. समाजाला की आमच्या समाजाला की आम्ही महाराष्ट्रात आहोत म्हणून त्याला कळायला पाहिजे. आता लोक आमच्या लोकांना काही नियोजन नाही काही आमची पोरं शिकत नाही. आम्ही भटके समाज भटकतच राहील. आम्ही भटके समाजात पोरं शिकत नाही आम्हाला घरदार नाही काही नाही आम्ही भटकत राहतो. आता आमचं एवढंच म्हणणं आहे साहेबाला की महाराष्ट्रात आम्ही हे राहतो तुमचं दुर्लक्ष देऊ नका. आम्हाला योजनामध्ये घ्या. काही लोकांना आधार कार्ड नाही तर साहेब काही लोकांना आधार कार्ड नाही मतदान कार्ड नाही काही लोकांना आयुष्यमान कार्ड नाही काही लोकांना राशन कार्ड नाही जातीचं प्रमाणपत्र नाही जातीचं प्रमाणपत्र नाही. अहो एखादा शिकले सवर्ण लोकांना सांगितलं ना आम्ही मसुंदगी म्हणजे काय काय म्हणतात तुम्ही मसुंदगी म्हणजे काय काही लोक असे म्हणतात लोकांना वंचित आम्ही परत काय वंचित साहेब आमच्या लक्षात आहे याचं म्हणणं आहे. माझं नाव व्यंकटेश रामचंद्र शिंदे मी समाजसेवक आहे. याच प्रत्येक समाजाला जोडत जातो. एवढं सगळे समाज जोडले आले साहेब आणि आमचं शहराध्यक्ष भाजपा तसेच काही काही समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष भटक्या समाजाचा आम्ही काम करत असताना सर्व आमच्या भटक्या समाजाचा जो विषय आहे हा रामबाबा सगळा आस्थेचा विषय आहे. आणि आज त्या रामबाबाचं महाराष्ट्रामध्ये प्रथमच मंदिर झालेलं आहे आणि त्या मंदिराचं आज इतकं भव्य दिव्य मोठ्या प्रमाणामध्ये असं सोहळा संपन्न होत आहे आणि सर्व महाराष्ट्रामध्ये समाज बांधव उपस्थित झालेले आहे. खरं तर त्यांचं एक कौतुक करावं असं वाटतंय की एक रामबाबा अगोदर एका फक्त घरापुरतं मर्यादित होतं आज त्यांनी एक मंदिर उभारून एक आदर्श निर्माण केला आणि आता प्रत्येक गावामध्ये असं मंदिर उभारलं पाहिजे असे सर्व समाज बांधवांना मी